टन अमृतांजन ब्रिज, अमृतांजन ब्रिज असं नाव का पडलं? हो माय गॉड, कसलं दिसतंय भारी. एकदम अशा रॅन्डम ठिकाणी आली आहे मी. मला माहीतच नाही आहे की इथे इतका छान असा व्ह्यू आहे. नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी एकदम सडनली एक प्लॅन केलेला आहे. मला कॉफी प्यायची इच्छा झालेली. मी म्हटलं घाटात जावं, पण तिथे पैसे देऊन बसून फक्त कॉफी पिण्यापेक्षा मी म्हटलं आज थोडंसं नेचर एन्जॉय करते आणि आज थोडासा बोरगाड आपला एक्सप्लोअर करून येते. म्हणून आज मी चालले एका हिडन स्पॉटवर आणि त्याचसोबत छोटे छोटे कंडाळ्यातले काही व्ह्यू पॉईंट आहेत, मी तिथे जाणार आहे. मी बघणार आहे की नक्की मी मोस्ट ऑफ द टाईम लहानपणापासून ही जागा बघते, पण मी कधी थांबून बघत नाही की इथे काय लोक एन्जॉय करत आहेत. मला अशा ठिकाणी जायचं आहे. तर म्हटलं आज रॅन्डमली जाऊन येऊयात. आज वीकडे आहे म्हणून मी आज निघाली आहे. तर आजचा हा एक्सपिरियन्स माझा कसा असणार आहे हे मी तुमच्यात इथे शेअर करणार आहे. आणि तुम्हालाही असं वाटलं की पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण आहे तर तुम्ही नक्की कमेंट करा. आणि त्याआधी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मी आता घरातून निघाली आहे आणि आता आपण जिथे पोचलो आहे ना, ही जी जागा आहे हा रस्ता मला खूप आवडीचा आहे. तुम्हाला दिसतं किती सरळ आहे. दोरी साईडने असं ह्याला झाडांनी कव्हर केलेलं आहे वरच्या बाजूने. आणि मला इथे गाडी चालवायला खूप मजा येते कारण हा स्ट्रेट रस्ता आहे, एकही खड्डा नाही आणि सगळं दिसतं ना समोर. तर गाडी चालवायला भीती वाटत नाही या सगळ्यांमध्ये. असं आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, किती स्पीडला, हे ट्राय करूयात. बघा, अरे 6वा गिअरच नाहीये, मी विसरलीच. ठीक आहे, मी नेहमी इथे 100 पर्यंत जाते, बट आता कसं गर्दीचा टाइम आहे म्हणून मग थोडं कमी करते. आता आपण पोहोचलेलो आहोत मुंबई पुणे जुन्या हायवेवर. कधी कधी तर मला प्रश्नच पडतो की मी असं गाडी चालवताना तुमच्यावर काय बडबड करू. आणि खूप वेळा मी पॉज होते. माझे शब्द पण संपतात मोस्ट ऑफ द टाइम्स, काय सांगावं कसं. आणि मराठी जर बघायला गेलं तर काय म्हणतो आपण, मला बोलायला तर फार आवडतं, पण कधी कधी शब्द चुकीचे निघाले की भीतीही वाटते की लोक जज तर नाही करणार ना. पण मी प्रयत्न करते पूर्ण, कारण मी खूप वर्ष ना बाहेर स्टेट्समध्ये राहिलेली. तर त्याच्यामुळे काय झालं, माझं जे मराठी आहे ना त्याच्यामध्ये मला थोडासा कधी कधी प्रॉब्लेमही येतो. तर मी माझ्या माझ्या कॅमेराचा जो माईक आहे त्याचा मी कनेक्टर काढलाय, कारण त्याच्या थ्रू कॅमेरामध्ये जायला जागा असते पाणी. आणि मी ब्लूटूथचा म्हणतो ना माईक तो घेतला नाही, कारण मला असं वाटलं सध्या माझं इतकं बजेट नाही आहे. तर मी तो प्लॅन ड्रॉप केला. आता हा माझा गोप्रो आहे, तो मी आहे ना, तुम्ही बघत होता परवाच्या दिवशी असं स्ट्रेट आहे. तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करता तुम्हाला कळलं, मी थोडं स्ट्रेट लावलेला तो. तर तो आता स्ट्रेट न लावता मी छान असं कनेक्टर घेतलं, खालचा माउंट घेतला, त्याला मस्त लावला आणि माझं मस्त वेगळ्या अँगलने शूट करते मी. कारण इथं लावलं नाही असं स्ट्रेट ह्याने प्रॉब्लेम होतो मला ना, असं वाकून बघावं लागतं. वीकच्या दिवशी जरी आली आहे तर इथून काय गाडी जाणाऱ्या गाड्या काही कमी होत नाही. इथे नेहमीच गाड्या असतात आणि मी नेहमीच इथून गर्दीतून जाते. ए बाबा, तुम्हाला माझ्यासमोर ही पिकअप दिसतीये, तिचं नाव खरंच पिकअपच आहे. असा पिकअप घेते ना की मला इतकी भीती वाटते इथे. ही लोक कुठे चालली तेवढं गर्दी करून. हे बघा आता काय करायचं आपल्याला. डायरेक्ट गाडी उडवायची आहे मला आता. गाडी आता टर्न घेते मी. कन्फ्यूज झाला समोरचा म्हणून, लेफ्ट जाऊ की राईट. काही लेफ्टला जा ना. मला तर त्याची करे आरटीओ वाल्याने राईटनी ओव्हरटेक करा. भाई हे खूप कठीण आहे. आता पुढचा जो ट्रेल आहे तो थोडासा कठीण आहे आपल्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी तर आहे. छोटे छोटे पाय
आणि असे हे ट्रक बघितलं ना. जमतंय मला जमतंय, पण ह्या ट्रकच्या पुढे माझे हात जोडलेले आहेत कारण टू रिस्की त्यांच्यासमोर असं जाणं. ओके ओके आय डन वेल. आपण आता हा कन्फ्युजन पॉइंट पार करतोय. ओके मी आता मला जर इकडे वळायचं ना तर मी ना ह्या रस्त्याचा जो कॉर्नर आहे तिकडे मी फोकस करणार, कारण का त्याच्यामुळे माझी गाडी आहे ती परफेक्ट टर्न घेते. मी तुम्हाला कधी कधी हा कॉकपीट व्ह्यू नीट दाखवण्यासाठी इथे फोकस करते, बट हे ॲक्च्युली बरोबर नाही आहे. मला काय करावं लागतं, जर मला टर्न घ्यायचा आहे तर मला त्या टर्नच्या एंडला बघावं लागतं. मला ज्या ठिकाणी जायचं तिथे बघावं लागतं, तेव्हा जाऊन माझा टर्न तो नीट बसतो. आता मी तुम्हाला ते हवं तर करून दाखवते. आता समोर आपला जो रस्ता दिसतो, ठीक आहे, आता माझं फेस त्या साईडला असेल जिथे मला वळायचं. माकडं बघा बाबा, गाडी ऑटोमॅटिक वळणार म्हणजे वळणार. आपण तो सोडायचाच नाही. कधी कधी असं वाटतं ना आपला टोल जातोय वगैरे, तर ते करायचंच नाही तसं. हे बघा ऑटोमॅटिक गाडी वळती आहे. आता मी गिअर शिफ्ट करते हवं तर खाली, कारण मला जिथे डाऊट येतो की मला कंट्रोल करता येणार नाही त्या टर्नला गाडीचं गिअर कमी करते, त्याच्यामुळे गाडी कंट्रोलमध्ये येते. ह्या स्पॉटला पण थांबलो आहे दिसतो. आता इथून मी पुढे चालली आहे. जरा आज मी नवीन काहीतरी एक्सप्लोअर करणार आहे. आय नो की खूप जास्त नॉईज येत असेल माझ्या माईकमध्ये. सॉरी, माईक तर नाहीच आहे, तेच मी तुम्हाला म्हणते आहे. अरे 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 मी चुकली, मला टर्न घ्यायचं होता ना. ओके आता नाही चुकणार. ओके ग्रेट ग्रेट. रस्ता मग असला भारी ना, पण इथे ना ब्रेक मारणं खूप जास्त रिस्की आहे. पालापाचोळा पडलेला असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, बाईक सरकू शकते. मला अशी भीती वाटते खूपदा. सरकली नाही अजून. किती मस्त हा रस्ता. मला खूप आवडतं ऑफरोडिंग करायला. हो, समोरचा रस्ता बघ किती सुंदर आहे. वाव, ह्याच्यात तर दिसतच नाही मी. एक सेकंड, गिअर कमी आणि मी अशी. वाव, खूप भारी रस्ता आहे, जाम भारी. आणि त्याच्या आलेला आहे टर्न. रस्त्याला नाही आली मी पहिले कधी इथे. भीती पण वाटते. हे असे रस्ते निसरडे असले ना की त्यावरून थोडासा धोका असतो. इथे बघा कसं ना सगळं पडलं. ओके, मला स्पीडमध्ये हे करता येत नाही, मला हे शिकायचं आहे. इथे पण मी शकतो. येस, हो. इथे पण थोडंसं आलं, लक्ष नव्हतं माझं इथे. पण इथे टर्न घेताना आपल्याला कसं माहिती आहे का, फेस टर्न केला ना की लगेच बसतो टर्न. कशी गाडी चालली आहे, फेस टर्न केला तर ये. तर मी आता माझा रेनकोट काढला, कारण आता पाऊस जरी आला तरी मला चालेल भिजलेलं. मला आता फक्त भीती इथं आहे की चटकार नको, जर पडली तर वाट लागेल.
हां असं उभं राहिलं ना की थोडं मस्त वाटतं मला बरं. येस. हां ओके. आणि आपण स्पॉटला पोचलोय. हा बघा. खूप सुंदर स्पॉट आहे. मग सगळं दाखवते बघून. आता मी ते गाडी लावते. डबल स्टँड तो मला नेहमी डबल स्टँड लावायला लागतो, पण आता वन स्टँडवर लागते. मला इतका आनंद होतो याचा. एका साईडला माझा मी स्टँडचं ना हे वाढवलेलं मध्ये कुठे ते हां इथून ते इथपर्यंत जॉईन केलेलं आहे. त्याच्यामुळे ना काय असं एवढा पार्ट हा एवढं वाढून घेतलं तर ते लागत नाही बरोबर. एकदम अशा रॅन्डम ठिकाणी आली आहे मी. मला माहीतच नाही आहे की इथे इतका छान असा व्ह्यू आहे. आणि तुम्हाला तो 2-3 व्ह्यू आहेत. 3 एकाच पॉईंटवरून. खूप सुंदर आहे. मी रोज विचार करते की आज कुठेतरी बाहेर जाईल, पण रोज इतका पाऊस असतो, मला इतका कंटाळा येतो बाहेर निघायला. आणि मी खूप दिवसानंतर आज बाहेर निघाली आहे आणि आज पाऊस पण नाही आहे. टचवूड पाऊस नाही आहे. आणि मला खूप छान असा व्ह्यू दिसला. मी तुम्हाला तो दाखवला आहे. हा जो आहे तो. अरे वेट, इथे मागे एक रस्ता आहे. मागे छान असं खोपोली दिसतं आहे. धुकं आहे त्यामध्ये. आणि आता इथून मी पुढे चालली आहे. हे बघा. अजून थोडं पुढे जाते. हो माय गॉड, कसलं दिसतंय भारी. कसलं भारी आहे सगळं. वाव. तर आता इथे आपण बसलोय आणि मला इतकं सुंदर व्ह्यू दिसतोय. मी तुम्हाला दाखवलं. आता मी जागा केली ही वाली फिक्स आणि मला इथून हा जो नजारा दिसतोय पूर्ण इथे. आता मी इथे छानपैकी बसून थोडा वेळ घालवणार आहे. कॉफी वगैरे पिईल आणि ह्याचं थोडंसं ह्या निसर्ग सौंदर्याचा थोडा आस्वाद घेईल आणि मग जाईल. तर आता मी बॅग माझी कशी वाजते बघा. मी माझ्या बॅगेत काय काय आणते तुम्हाला दाखवते. तर एक फुलपत्र पाणी गरम करायला पाहिजे. आणि हा माझा आहे ब्युटेन गॅस स्टोव. हा जो आहे हा मी मागचं 2 वर्ष झाले वापरते. कसला गंजला आहे बघा. ह्याला असे पाय आहेत बाहेर करून ह्याला स्टेबल करू शकतो कुठे पण. आपण ह्याला पहिले नीट करून घेऊया. आणि ना हा आहे आपला ब्युटेनचा गॅस. माझा फेवरेट कप. इंस्टाग्राममधून बघा मी ह्याच्यावर सारखी कॉफीचेच फोटो टाकत असते. कॉफी आणि चमचा. बाय द वे पाणी पण आणले. एवढंच आहे आणि एवढंच मी माझ्या बॅगेमध्ये घेऊन फिरत असते. त्याच्यापेक्षा काहीच नाही वेगळं. तर ह्याला म्हणजे हा ब्युटेन जो आहे माझ्याकडे तो ह्याला कनेक्ट करायचा ब्युटेन. आणि आपण ह्याला आडवा ठेवूयात. एकदम स्टेबल करूयात एका ठिकाणी असं. झाड जाळायला तर आता मी हा जो स्टोव लावलेला तो मी ह्याचं डिरेक्शन तिकडे ठेवलेलं. मी आता एक काम करते इकडे ठेवते कारण त्याने हात जळायचे चान्सेस कमी आहेत. गॅस आणि झाडांना पण त्रास होणार. ओके झालं आपलं हे सुरू फ्लेम. आता हे फुलपात्र ह्याच्यावर. तर मी नेहमी मॅगी आणणं प्रिफर करते, पण म्हटलं ह्यावेळेस नको मॅगी. मी नाश्ता करून आली आहे घरून. आता फक्त मला निवांत बसायचं होतं. आणि सकाळीचे आता वाजलेत 9. कॉफी म्हटलं बरं आहे. बॅगला काहीतरी झालं बाई.
झालंय गरम. थोडंसं फ्लेम वाढवते. मजेची गोष्ट सांगायची तर मी हे आणायला विसरले, पक्कड. आणि माझ्याकडे कपडा पण नाही आहे. आता नेहमीचं जुगाड करते तसाच. ओके, उकळ पाण्या उकळ. कॉफी, आपण ब्लॅक कॉफी बनवतोय, मिल्क नको म्हटलं. भांडी कोण घासत बसेल. आणि इथे सगळीकडे ना फॉग आलाय. बघा माझ्या मागच्या बाजूला ना सगळीकडे फॉग आलाय, फॉग. ही 2 पानं. आता कॉफी आपण घेतली आहे, पाणी मस्तपैकी उकळलेलं आहे. आपली कॉफी रेडी झाली आहे आणि आता मी मस्तपैकी तिला एन्जॉय करणार आहे. मी जास्त पित्त नाही, पण खूप मस्त वाटतं. इथे थंड एकदम वातावरण आहे. तर अशा विविध ठिकाणी मी कायमच जात असते आणि असे सिक्रेट स्पॉट मी नेहमी शोधून काढते. जर तुम्हालाही अशा ठिकाणी फिरायचं असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर इथे माझं आता झालंय सगळं कॉफी वगैरे पिऊन. आता मी विचार करते जस्ट एक वरून राऊंड मारून येते, जिथे मला अमृतांजन किंवा जो मिसिंग लिंकचा सिक्रेट पॉईंट होता जो मी रिव्हील केला तिकडे जाऊन येते. थोडंसं राऊंड इकडे तिकडे मारू आणि आजची गर्दी कशी ही बघूयात. ॲक्च्युली लोणावळ्यामध्ये मंगळवार कसा आहे हा बघून येऊयात. इथे असा छान असा वेळ घालवल्यावर मी परत चालली आहे. जवळपास मी इथे तासभर झाला आहे. खूप मस्त वाटतं आहे, कोणाचं डिस्टर्बन्स पण नाही. आणि ह्यावेळेस मी ही जागा रिव्हील नाही करणार आहे, कारण लोक मग त्यानंतर मला खूप बोलतात. पाऊस आलाय आणि ही आपली बायकेश्वरी छान अशी उभी आहे. तिने पण खूप एन्जॉय केलं असेल आज. सुंदर. आपल्याच गाडीला मागे वळून बघताना इतकं भारी वाटतं. खूप जोरात पाऊस आला आता. इथे आली आहे, लेफ्टला जायचंय, जस्ट राईटला जांभू. काय बापरे, रस्ता तर भयंकर आहे इथे. हा आपला ऑफ रोड ॲपचा. आई ग, आले असंच उताराचा रस्ता आहे. मे बी जाऊ दे, नंतर परत कधीतरी येते. आता मी घेतली आहे गाडी वळवायला आणि थोडंसं जड झालं मला हे. ओके, डन डन डन. बेस्ट, लेट्स गो. तर तिथे खूप डेंजर असा रस्ता होता, खडी होती सगळी. आणि अजून जर पुढे मी गेली असती तर आय थिंक मला काही जमलंच नसतं. सो तिथे आपण जाऊन आलो. माझा आरसा ऐक, आता घरी जाऊन काम करावं लागेल याचं. शेट, समजतं तुम्हाला माझ्या गाडीची एवढी कामं का निघतात. हे नीट करा, ते नीट करा. गाडी घेणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. किती खर्च येतो फक्त घ्यायला नाही तर त्यानंतर त्याला मेंटेन करायला. जेवढे गिअर कमी तेवढी गाडी कंट्रोलमध्ये राहते. आणि इथे परत पालापाचोळा आला म्हणून मी गिअर कमी केला शकतो. आता मला लेफ्टला वळायचं, मी तुम्हाला सांगत होते मग तर मी लेफ्टचं जिथं जायचं तिकडे बघते. माझी गाडी ऑटोमॅटिकली मला तिथे घेऊन चालली आहे. आता हा अजून विचित्र आहे. इथे तर रस्त्यामध्ये काढतात. आता इथे
थोडी मज्जा करूया थांबा. आता आपण पोहोचलो आहे अमृतांजन ब्रिजवर. आणि तुम्हाला तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले असेल तर माझा तिसरा की चौथाच व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे की अमृतांजन ब्रिज असं नाव का पडलं, कारण इथे अमृतांजन बांध जो होता त्याचे कंटिन्यू काय म्हणतात पोस्टर इथे लागलेले असायचे जुन्या काळी, त्यामुळे इथे असं नाव पडलं याला. आहेत थोडेफार लोक पण आहेत, म्हणजे मोकळं आहे, जरा उभं राहायला तरी जागा आहे. इथे मी आहे आणि मी तेवून थांबले. मला खूप छान वाटतं इथे आधी ना वरच्या बाजूला हा डोंगर तुम्हाला दिसतो, इथे ना वरती जायला रस्ता होता, पण नंतर इतकी लोकं जायला लागली आणि गर्दी करायला लागली, तर त्याच्यामुळे इथे मे बी वन विभागाने हे सगळं बंदच करून टाकलं. तर लोणावळा आणि खंडाळा फिरायला यावं तर ते फक्त वीक डेजमध्ये. तर मी विचार करते इथून एक राऊंड मारून परतीच्या रस्त्याला निघते. माझं हे पण आरसा पण असं बघा, आता तो पूर्ण असं साईडला साईडला थांबून घुमर करणार आहे. फोकस बघा कुठे करते आहे आणि माझी गाडी ऑटोमॅटिकली फिरते आहे. इथे वाघजाईचं मंदिर आहे, इथून टर्न घेऊन परत जाऊ. आता इथे नेहमी जी गर्दी असते, ह्या लोकांना थोडं खाली जायला काय होतं काय माहीत. आता कोणी नाही आहे मागे. आपण पोचलो आता सनसेट पॉईंटला. इथे सगळे स्पॉट आज फिरूनच घेते मी. इथे आजपर्यंत कधीच थांबली नाही आहे आणि आज पहिल्यांदा थांबते मी इथे आणि असं बघते काय इथे लोक गर्दी करतात. छान दिसतं पण खाली. मी माझा कॅमेरा असा तुम्हाला दाखवते, तुम्हाला मिररमध्ये दिसत असेल हेल्मेटला लावून, कारण सारखं काढघाल होत नाही माझ्याकडून. माझी गाडीची टेस्टिंग करते मी, सरळ जाते की नाही नेहमीप्रमाणे. माझ्या गाडीचा बॅलन्स गेलेला आहे, गाडी माझी एका बाजूलाच जाते. आधी या साईडला अमृतांजन जुना ब्रिज होता, तो तोडला आणि हा नवीन बनवलेला. आणि ह्या स्पॉटला पण थांबून बघायचं का? ते टोटल धुकं आहे आणि मला इथे खाली काहीच दिसत नाही आहे. मी अजिबात उतरून बघणार नाही आहे, अर्थच नाही त्याला. आता इथे आलो आहे आणि मी आज इथे वडापाव खायला थांबणार आहे. स्पेसिफिकली आहे सायमाळचा वडापाव, एक नंबर लागतो. तर मित्रांनो, हा होता आजचा पूर्ण व्हिडिओ. मी अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस आज घालवलेला आहे. पूर्ण राईड केली आहे. एक सिक्रेट स्पॉट, खंडाळ्यातले छोटे छोटे व्ह्यू पॉईंट्स मी सगळे एक्सप्लोअर केलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.